नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या भक्तांचं स्वागत आहे सर्वांचं. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कलशातील नारळ बोलतो याविषयी त्या नारळाची संपूर्ण माहिती आणि कुलदेवी आणि कुलदेव घरात असल्याचे संकेत कशा पद्धतीने आपल्या परिवारातील आपल्या कुटुंबातील लोकांना मिळतात याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायच्या अगोदर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. तर चला पाहूया. कलशातील नारळ हा भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. घरात पूजा करताना विशेषतः कुलदेवी कुलदेवतेची पूजा, व्रत आणि भक्तांनो सण शुभ कार्याच्या वेळी कलश बसवला जातो. त्या कलशावर ठेवलेला नारळ हा केवळ एक फळ नसतो, तर तो देवतांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. अनेक संतांनी आणि भक्तांनी याबद्दल आपापले विचार सांगितले गेलेले आहेत. भक्त परंपरेत असे मानले जाते की भक्ती, श्रद्धा आणि सदाचार असेल तर देव आपल्या घरी स्वतः उपस्थित असतात, वास करत असतात. लक्षात ठेवा. देव संत बाळूमामा यांच्या विचारानुसार देवाला मोठ्या मंदिराची गरज नसते. भक्तांचे मन शुद्ध असले की देव त्याच्या भक्तांनो घरातही वास करतो. त्यामुळे जेव्हा आपण कलश स्थापन करतो तेव्हा त्या कलशाला भक्तांनो देवतेचे आसन मानले जाते. कलशातील पाणी, त्यावर ठेवलेली आंब्याची पाने आणि वरचा नारळ या सर्व गोष्टी एकत्रितपणे सृष्टीचे आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जातात. अनेक लोकांचा असा अनुभव असतो की काही वेळा कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब फुटतो आणि त्यातून लहानसा अंकुर बाहेर पडतो. परंपरेनुसार हे अत्यंत शुभ संकेत मानले जातात, कारण नारळ हा जिवंत बीज आहे. जर त्या बीजाला अंकुर फुटला तर त्याचा अर्थ त्या घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि देवकृपा वाढत आहे असा घेतला जातो. जुन्या लोककथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा नारळाला कोंब फुटतो तेव्हा भक्तांना जो जणू देवतांचा आशीर्वाद व्यक्त करत आहे. बाळूमामांच्या भक्तीमध्ये अशी श्रद्धा आहे की देव आपले संकेत थेट शब्दात देत नाहीत, पण निसर्गातून देतात. कधी स्वप्नातून, कधी भक्तांनो एखाद्या अनपेक्षित घटनेतून, तर कधी पूजेत वापरलेल्या वस्तूंमधून. त्यामुळे कलशातील नारळाला कोंब फुटणे हे अनेक जण देवताचे कृपेने प्रतीक मानले जातात. असे मानले जाते की घरातील वातावरण शुद्ध आहे, देवतांना ते स्थान प्रिय आहे आणि त्या घरावर कृपा दृष्टी आहे. भक्तांनो, काही लोक असेही म्हणतात की जर नारळाला अंकुर फुटला तर घरात लवकर काही शुभ घटना घडणार आहे, जसे की आनंद वार्ता, यश, नवीन कामाची सुरुवात किंवा घरातील अडचणी दूर होणे. पण हे सर्व श्रद्धेवर आधारित आहे. वास्तविकतेत नारळ हा बीज असल्यामुळे योग्य ओलावा आणि वातावरण मिळाले तर त्याला अंकुर फुटणे नैसर्गिक आहे. परंतु भारतीय संस्कृतीत म्हणजे प्रत्येक नैसर्गिक भक्तांनो घटनेत हे आध्यात्मिक अर्थ शोधण्याची परंपरा आहे. कलशातील नारळ काय सांगतो याबद्दल लोकांमध्ये अनेक समजुती आहेत. काही जण म्हणतात की जर नारळ स्वच्छ आणि ताजा तवान राहिला तर घरात शांतता आणि समाधान टिकून राहते. जर नारळ खराब झाला किंवा अचानक तडा गेला तर लोक त्याला इशारा मानतात की घरात नकारात्मक वाढू नये, म्हणून अधिक श्रद्धेने पूजा करावी, चांगले कर्म करावे आणि देवाची आठवण ठेवावी. भक्तांनो, बाळूमामांच्या विचारामध्ये एक महत्त्वाचा संदेश वारंवार सांगितला जातो. देव बाह्य वस्तूंमध्ये नसून भक्ताच्या आचरणात असतो. जर मनात दया, प्रामाणिकपणा आणि इतरांबद्दल सद्भावना असेल तर देव स्वतः तुमच्या घरी वास करतो. त्यामुळे कलशातील नारळ हा देवाची आठवण करून देणारे एक प्रतीक आहे, जो भक्तांनो तो जणू सांगतो की घरात सदैव चांगले विचार, प्रेम आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. कुलदेवी आणि कुलदेव घरात असल्याचे संकेत लोक विविध प्रकारे सांगत असतात. घरात भक्तांनो शांतता असणे, अचानक एखादे काम सहज पूर्ण होणे, संकटातून अनपेक्षितपणे सुटका होणे किंवा मनात सतत देवाची आठवण राहणे हे सर्व संकेत मानले जातात. अशा वेळी भक्तांनो लोक म्हणतात की
कुलदेवी कुलदेवतेची कृपा घरावर आलेली आहे भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. म्हणूनच कलशातील नारळ हा केवळ एक धार्मिक विधीचा भाग नसून तो श्रद्धा, आशा आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. त्याला कोंब फुटणे हे बहुतेक लोक शुभ मानतात, कारण ते जीवन, वाढ आणि कृपा देवतेची प्रतीक आहे. पण सर्वात मोठा संदेश असा आहे की देवाची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध ठेवणे, सत्कर्म ठेवणे आणि इतरांना मदत करणे हेच खरे महत्त्वाचे आहे भक्तांनो. या गोष्टीचे आपल्याला या आपल्या हिंदू धर्मातील सर्व परंपराचे, सर्व देवी देवतांच्या जे काही उपाय आहे ते आपल्याला सर्वांना भक्तांनो करायचे आहेत. ठीक आहे. तसेच महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा साधा पण भक्तिभाव असलेला माणूस राहत होता. गाव लहान असले तरी त्या गावात देवावर अपार श्रद्धा असलेले लोक राहत होते. गणूचे घरही खूप साधे होते. मातीची भिंत, लाकडी दरवाजा आणि अंगणात एक तुळशीचे रोप. पण त्या घरात रोज देवाची पूजा व्हायची. गणूला बालपणापासूनच देवावर विश्वास होता आणि तो नेहमी आपल्या कुलदेवी देवतेचे स्मरण करत असे. गावातील लोक नेहमी सांगत की ज्या घरात श्रद्धा असते त्या घरात देव स्वतः येतो. गणूच्या आईने त्याला एकदा सांगितले होते की घरात कलश बसवला आणि त्यावर ठेवलेला नारळ देवतेचे प्रतीक मांडला तर त्या घरात सकारात्मक शक्ती राहते. त्या दिवसापासून गणू प्रत्येक सणाला घरात कलश स्थापन करू लागला. एका वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गणूने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. स्वच्छ पाण्याने कलश भरला, आंब्याची पाने ठेवली आणि वर एक ताजा नारळ ठेवला. त्याने मनापासून प्रार्थना केली की हे कुलदेवी कुलदेव, आमच्या घरावर तुमची कृपा राहू दे. पूजा झाल्यावर घरात शांत वातावरण निर्माण झाले. गणूला मनात खूप समाधान वाटले. काही दिवस गेले. एके सकाळी भक्तांनो, गणूची पत्नी अंगण साफ करत असताना तिने कलशाकडे पाहिले आणि ती थोडी धबकली. नारळाच्या वरच्या भागातून एक छोटासा हिरवा कोंब बाहेर येत होता. तिने गणूला हाक मारली, अहो जरा इथे या, जरा इथे बघा, हा नारळ पहा. गणू आला आणि त्याने पाहिले की नारळाला खरोखरच अंकुर फुटला आहे. गावात ही बातमी पसरली. लोक म्हणू लागले की हा शुभ संकेत आहे. काही जण म्हणाले की घरात देवाची कृपा आहे म्हणूनच नारळाला कोंब फुटला. गणूला आनंद झाला, पण त्याच्या मनात एक प्रश्नही होता. हां, खरंच देवाचा संकेत आहे का? त्या काळात त्या भागात एक प्रसिद्ध संत फिरत असत. लोक त्यांना अत्यंत आदराने पाहत. ते होते श्री सद्गुरू संत बाळूमामा. गणूने ठरवले की त्यांना भेटून याबद्दल विचारावे. त्या दिवशी तो सकाळी लवकर उठला आणि संतांच्या दर्शनासाठी गेला. संत एका झाडाखाली बसले होते. लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या सांगत होते. गणूने नम्रपणे नमस्कार केला आणि विचारले, मामा, माझ्या घरात कलशावर ठेवलेला नारळाला कोंब फुटला आहे. लोक म्हणतात हा देवाचा संकेत आहे. याचा अर्थ काय मामा, मला सांगा. संत बाळूमामा हसले आणि शांत आवाजात म्हणाले, बाळा, देव आपल्याशी नेहमी निसर्गातून बोलतो, पण प्रत्येक गोष्ट चमत्कार म्हणून पाहू नकोस. नारळ हे एक बीज आहे. त्याला योग्य वातावरण मिळाले तर अंकुर फुटतो, पण श्रद्धेने पाहिले तर तो आपल्याला एक मोठा संदेश देतो. गणू उत्सुकतेने ऐकत होता. संत पुढे म्हणाले, अंकुर म्हणजे नवीन जीवन. जिथे अंकुर फुटतो तिथे वाढ, आशा आणि समृद्धी असते. जर तुझ्या घरात प्रेम, प्रामाणिकपणा आणि देवाची आठवण असेल तर त्या घरात सकारात्मक शक्ती वाढते. त्या शक्तीचे प्रतीक म्हणजे हा कोंब आहे. गणूला संतांचे शब्द मनापासून पटले. संत म्हणाले, लक्षात ठेव, देव नारळात नाही तर तुझ्या मनात आहे. कलशातील नारळ तुला आठवण करून देतो की जसे बीज अंकुरते तसेच तुझे चांगले कर्मही वाढते. तू चांगले कर्म केले तर तुला चांगलेच फळ मिळणार, असे मामांनी त्या गणूला सांगितले. गणू आनंदाने घरी परतला. त्याने नारळाला अंकुर जपून ठेवला. दिवसेदिवस तो कोंब थोडा थोडा मोठा होत गेला.
गणूला वाटले की हा फक्त एक नैसर्गिक प्रकार नाही, तर त्याच्या जीवनाला दिलेला संदेश आहे. त्या दिवसानंतर गणूने असे ठरवले की नेहमी चांगले काम करेल. गावातील गरीब लोकांना मदत करू लागला, भुकेलेल्यांना अन्न देऊ लागला आणि देवाचे नामस्मरण करीत राहिला. काही महिन्यांनी त्याच्या घरातील परिस्थिती बदलू लागली. त्याच्या कामात यश मिळू लागले. घरात आनंद वाढला आणि गावातील लोक त्याला आदराने पाहू लागले. गणूला तेव्हा संतांचे शब्द आठवले, अंकुरा हा केवळ नारळाचा नसतो, तो जीवनाचा असतो. भक्तांनो, त्या दिवसापासून गावात एक कथा सांगितली जाऊ लागली. लोक म्हणत की ज्या घरात श्रद्धा, चांगले कर्म आणि देवाची आठवण असते, त्या घरात कलशातील नारळही जणू बोलतो. तो सांगतो, मन स्वच्छ ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि चांगले काम करत राहा, चांगले कर्म करत राहा, तुम्हाला चांगले फळ हे नक्की मिळणारच. काळ पुढे सरकत गेला, पण गणूच्या घरातील त्या अंकुराची कथा गावात पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली. लोकांना ही कथा आठवण करून देत होती की देवाचे संकेत मोठ्या चमत्कार नसतात, तर छोट्या छोट्या घटनांमध्ये लपलेले असतात. भक्तांनो, आणि त्या गावातील प्रत्येक भक्त मनात म्हणू लागला, जिथे श्रद्धा आहे तिथे देव हा नक्कीच आहे, जिथे देव आहे तिथे जीवनाचा अंकुर नक्कीच फुटतो. भक्तांनो, तर या सर्व गोष्टींकडे भक्तांनो आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. या कथेचा सार आपण समजून घेतला पाहिजे. भक्तांनो, तर कलशातील नारळाला कोंब फुटणे अनेक लोक शुभ संकेत मानतात. अशा वेळी काही पारंपरिक उपाय किंवा पूजा करून देवाचे आभार मानले जातात. हे उपाय श्रद्धेवर आधारित आहेत. बाळूमामांच्या भक्त परंपरेत असे सांगितले जाते की देवाचे संकेत मिळाले तर नम्रतेने पूजा करून चांगले कर्म करावे. संत बाळूमामा यांच्या विचारानुसार श्रद्धा आणि सदाचार महत्त्वाचा आहे. तसेच भक्तांनो, तुम्हाला 15 पारंपरिक संकेत आणि उपाय दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला उपाय काय आहे? कलशाची नियमित पूजा करायची आहे आपल्याला. दररोज सकाळी कलशासमोर दिवा लावा, हळद कुंकू लावा आणि नमस्कार करायचा आहे. दुसरा उपाय, नारळाला स्पर्श करून प्रार्थना करा. मनात कुलदेवतेचे नाव घ्या आणि घराच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा. तिसरा उपाय, घर स्वच्छ ठेवा. जिथे कलश ठेवला आहे ते स्थान नेहमी स्वच्छ आणि शांत ठेवायचं आहे. भक्तांनो, चौथा उपाय, तुळशीपुढे दिवा लावा. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. पाचवा उपाय, गोड नैवेद्य अर्पण करायचा आहे. आठवड्यातून एकदा साखर, खीर किंवा गूळ पोळी देवाला अर्पण करा. सहावा उपाय, गरिबांना अन्नदान करायचं आहे. लक्षात ठेवा भक्तांनो, महत्त्वाचा उपाय आहे हा. देवाचे आभार मानण्यासाठी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. सातवा उपाय, देवाचे नामस्मरण करायचं आहे आपल्याला. दररोज काही वेळ शांत बसून देवाचे नाव घ्या. आठवा उपाय, कलशातील पाणी बदलू नका. पूजा संपेपर्यंत लक्षात ठेवा. पूजा किंवा व्रत पूर्ण होईपर्यंत कलश हलवू नये असे काही परंपरागत उपाय आपल्याला मानले जातात. नववा उपाय, आंब्याची पाने ताजी ठेवा. जर पाने वाळली तर ती बदलून नवीन ठेवा. भक्तांनो, दहावा उपाय, नारळ खराब झाला तर नदीत विसर्जन करा. जर नारळ खराब झाला तर तो स्वच्छ पाण्यात किंवा नदीत विसर्जित करायचा आहे. भक्तांनो, 11वा उपाय, घरात भजन किंवा आरती करायची आहे. भक्तांनो, नारळ जर खराब झाला तर तो स्वच्छ पाण्यात किंवा नदीत तर टाकायचंच आहे आपल्याला. तसेच भक्तांनो, घरात आपण भजन करायचं आहे. आठवड्यातून एकदा कुटुंबासोबत आरती किंवा भजन करायचे आहे. 12वा उपाय, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. भक्तांनो, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे हा अत्यंत चांगला आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, बाळूमामांचा उपाय अत्यंत महत्त्वाचा हाच आहे. कारण वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद भेटला तर तुम्हाला सगळं भेटलं. लक्षात ठेवा, घरातील मोठ्या व्यक्तींना नामस्मरण करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. वाईट शब्द टाळायचा आहे. भक्तांनो, 13वा उपाय, कलश असलेल्या ठिकाणी भांडण किंवा नकारात्मक बोलणे टाळावे. 14वा उपाय, झाडं लावा. अंकुर फुटणे म्हणजे जीवन वाढणे. त्याच्या स्मरणार्थ एखादे झाड लावणे शुभ मानले जाते.
15वा उपाय, देवाचे आभार मानायचे आहेत. लक्षात ठेवा, मनात कृतज्ञता ठेवा आणि देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद मानायला शिका. भक्तांनो, हे उपाय श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत. मुख्य संदेश भक्तांनो, मुख्य संदेश असा आहे की मन शुद्ध ठेवणे, चांगले कर्म करणे आणि देवाची आठवण कायम तुमच्या मनात, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांमध्ये ठेवणे हेच सर्वात मोठा उपाय आहे. लक्षात ठेवा भक्तांनो, सर्वांनी मिळून रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी कुटुंबातील सर्व लोकांनी एकदा तरी मिळून, सगळ्यांना सुट्टी तर असतेच लक्षात ठेवा, त्या दिवशी सर्वांनी मिळून सकाळी उठून देवाची पूजा करायची आहे. देवाचे फोटो, जे काही तुमच्या घरामध्ये देवांचे फोटो असतील तर ते सर्व फोटो तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे तुम्हाला आरती म्हणायची आहे, मंत्र म्हणायचा आहे, जप करायचा आहे. बाळूमामाचा मंत्र हा अत्यंत शक्तिशाली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही 108 वेळा बामांचा जप केला तर बघताना तुम्हाला बाळूमामाच्या भंडाऱ्याची ताकद समजणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर संत बाळूमामा सांगतात, लक्षात ठेवा, असल्या गोष्टीकडे आपल्याला हिंदू परंपरेनुसार या गोष्टीकडे लक्ष ठेवणे अत्यंत फलदायी असते. बाळूमामांच्या विचारानुसार देवाला मोठ्या मंदिरांची, देवाला मोठ्या पैशाची, देवाला श्रीमंतीची हाव नसते. लक्षात ठेवा, फक्त मन शुद्ध असायला पाहिजे. मामांचा विचार हाच सांगत असतो. लक्षात ठेवा, मन शुद्ध असेल तर भक्तांनो गरिबाला सुद्धा फळ मिळते, आशीर्वाद मिळतात, सगळ्यांना आशीर्वाद मिळतात. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर भक्तांनो, असेच बाळूमामांचे संदेश, बाळूमामांचे दैवी विचार, बाळूमामांचे वैचारिक पारंपरिक कथा आणि ज्याविषयी नारळाचे जे काही गुपित त्यांचे कथा, असे सर्व माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका भक्तांनो. कारण बाळूमामांचा झेंडा आपल्याला घरोघरी लावायचा आहे. लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, कमेंटमध्ये जय महालक्ष्मी आणि बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका, ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो, ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो.